आपण पाहताय महाधुरळा. गेले अनेक दिवस ज्याची प्रचंड चर्चा सुरू होती, वाद सुरू होता, त्या वादात अखेर कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेनं बाजी मारली. परिवहन समितीचा सभापती आता शिवसेनेचा आणि सत्यजित जाधवच होणार हे जवळजवळ नक्की झालं. आता थोड्या दिवसात होणाऱ्या बैठकीत, 10 तारखेला होणाऱ्या बैठकीत त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. पण आता ज्या पद्धतीनं अर्ज भरले त्यानुसार आता शिवसेनेचाच परिवहनचा सभापती होणार हे नक्की झालेलं आहे. दुसरीकडं स्थायी समितीचे सभापती म्हणून विशाल शिराळे यांची निवड जवळजवळ निश्चित आहे. त्यांच्याही नावावर आता बैठकीत शिक्कामोर्तब होईल. पण हे सगळं होत असताना महायुतीत पहिली ठिणगी निश्चितपणे पडली. अगदी अर्ज भरायला फक्त मुदत संपायला 2 मिनिटं वेळ राहिला होता आणि त्या 2 मिनिटात सत्यजित जाधव यांचा अर्ज भरला गेला आणि शिवसेनेनं परिवहन समिती सभापती पदावर आपलं नाव थोडक्यात कोरलेला अधिकृत जाहीर होईलच. पण हे सगळं होत असताना पहिली ठिणगी महापालिकेत महायुतीत निश्चितपणे पडलेली आहे. राष्ट्रवादीला 10 मिनिटं कमी असताना बोलवलं की तुमचा अर्ज भरायचा आहे, पण ते पोचले मुदत संपल्यानंतर, तोपर्यंत शिवसेनेनं अर्ज भरला होता. या सगळ्या घडामोडीत राष्ट्रवादीला कोणतंच पद न देता कट्ट्यावर बसवायचं काम झालेलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची पुढची वाटचाल काय असणार हे निश्चितपणे राजकीयदृष्ट्या कोल्हापूर महापालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादीचे जरी 4 सदस्य असले तरी सध्या जे काय आकडेवारी आहे ती अतिशय काटावर आहे. म्हणजे 35 सदस्य सध्या काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे हे 4 मिळाले तर 39 सहज होऊ शकतात. त्यामुळे फार काय बहुमत महायुतीकडे आहे असं नाही. पण हे सगळं होत असताना परिवहन समिती सभापतीवरून कोल्हापूर महापालिकेच्या महायुतीत पहिली ठिणगी पडलेली आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आज तुम्ही हसताय, उद्या आम्ही हसू, आम्ही तुम्हाला रडू असा इशाराच स्पष्टपणे आदिल फरास यांनी महायुतीच्या नेत्यांना दिलेला आहे. यावरून ते उद्यापासून काय करणार याची उत्सुकता निश्चित आहे. पण हे सगळं होत असताना राज्यात महायुती झालेलं आहे, राज्यात शब्द दिले गेलेले आहेत. राज्य पातळीवर युती तुटू नये यासाठी प्रयत्न होईल. सगळे 3 पक्ष 4 पक्ष जनसुराज्यसोबत आहे, एक संघ राहतील याचाही प्रयत्न होईल. हे सगळं सुरुवात आहे. पहिल्याच महिन्यात असं होईल असं वाटलं नव्हतं, पण सुरुवात झाली आहे, ते पण KMT सभापती पदावरून. त्यामुळे आता गेले सकाळपासून बैठका, चर्चा, आरोप प्रत्यारोप सुरू होतं. पण अखेर 4 नंतर निर्णय झाला आणि 2 मिनिटं कमी असताना शिवसेनेचा अर्ज भरला गेला. त्यात पूर्वीच काँग्रेसनं दुर्वास कदम यांचा अर्ज भरला होता. त्यामुळे आता KMTमध्ये दुर्वास कदम विरुद्ध सत्यजित जाधव अशी लढत होईल. स्टँडिंगमध्ये विशाल शिराळे विरुद्ध अमर समर्थ अशी लढत होईल. सध्या तरी महायुतीचे बहुमत आहे. त्यामुळे दोघंही, अमर समर्थ तिथं काँग्रेसकडनं उतरल्यामुळे त्यांच्याकडे बहुमत नाही. विशाल शिराळे हे स्थायी समिती सभापती आणि सत्यजित जाधव हे KMTचे सभापती होणार हे नक्की आहे. अधिकृत शिक्कामोर्तब होईलच. पण या सगळ्या घडामोडीत महायुतीत ठिणगी पडल्यामुळं पुढची वाटचाल मात्र निश्चितच आता खडतर म्हणण्यापेक्षा संशयी होणार हे नक्की आहे. कारण आज ज्या पद्धतीनं एकमेकांना इशारे दिले गेले, उघड इशारे दिले गेले, ते पाहता महायुतीत ठिणगी पडल्यानंतर ती पेट कधी घेणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे. पण सत्ता सगळ्यांना हवी आहे. त्यामुळं सत्ता जाईल असं कुणी वागणार नाही हे नक्की आहे. समझोता होईलच. कारण आता अजून शिक्षण समिती सभापती पदाची निवड आहे. कदाचित राष्ट्रवादीला ही सभा
शिक्षण समितीचं सभापतीपद दिलं जाईल आणि महायुतीतलं जे काय सध्या वाद वाढला आहे तो निश्चितपणे या निमित्तानं कमी केलं जाईल. त्यामुळे आता शिक्षण समितीचं सभापतीपद कधी आणि राष्ट्रवादीला कोणाला देणार, म्हणजे राष्ट्रवादीतच कोणाला देणार, मानसी लोळगे यांनाच ती देण्याची शक्यता अधिक आहे. बघूया आता काय होते. पण या निमित्तानं एकूणच राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघातला वाद वाढला. तो वाद आता किती टोकाला जाणार, दोन गटनेत्यातला वाद आता दोन पक्षात आलेला आहे. त्या दोन पक्षातला वाद किती वाढणार, राज्य पातळीवरचे नेते यात किती लक्ष घालणार, यावरच बरंच काय अवलंबून आहे. बघूया काय होते ते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.